नमस्कार मित्रांनो, अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राजकारण तापले आहे। आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अनेक खळबळजनक दावे केले आहेत। अजित पवारांचा मृत्यू अपघात नसून घात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। रोहित पवारांनी घातापाताचा संशय व्यक्त करत अनेक कड्या जोडण्याचा प्रयत्न केला। रोहित पवारांनी कोणाचेही थेट नाव न घेता अनेक गोष्टी स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांच्या बोलण्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि डिझाइन बॉक्सचे नरेश अरोरा यांची नावे अप्रत्यक्षरित्या आली आहे। मात्र रोहित पवारांनी कोणावरही थेट आरोप केले नाहीत। एवढंच नाही तर रोहित पवार यांनी अपघाताच्या दिवशीच्या घडामोडींचा क्रम लावत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। एका मोठ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून अजितदादांनी एका फाईलवर तातडीने सही केली। जर त्यांना विमानाने जायचे असते तर बुकिंग आधीच झाली असती। मात्र विमानाचे बुकिंग आदल्या दिवशी 7:15 वाजता झाले, जे संशयास्पद आहे। अजित पवार यांना फाईलवर सहीसाठी कोणाचे फोन आले होते याबाबत अजितदादांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदूराव यांनी काही नावे घेतली आहेत। विमानाच्या प्रमुख पायलटने मागील महिनाभरात कोणाकोणाची भेट घेतली याची माहिती सार्वजनिक झाली पाहिजे, असं म्हणत रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही नेत्यांची नाव न घेता त्यांच्यावरती गंभीर आरोप केले आहे। एवढंच नाही तर अजितदादांच्या बाबतीत घात झाला की अपघात याकडे सत्ताधारी नेत्यांचे लक्ष नाही, पण आम्ही सत्याचा पाठपुरावा सोडणार नाही, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।